अयो नाही नाही दबली ती दबली नाही लग खाली नको जाऊ लय मला हो गळ हातात हात काढा तिथं हात काढा तिथं बाजूला नाही जात मासा गळ आहे याला गळे पॅन्टीत पॅन्टीत गळे. थांब 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 हे पायातलं नमस्कार मित्रांनो, मी विक्रम आणि तुम्ही बघताय आपला चॅनल ऑल अबाउट फिशिंग यूट्यूब. आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पाऊस लागते का? नाही लागत का? नाही लागत. नदीला बघा किती गढूळ पाणी आहे. आपल्याला त्या कोपऱ्याला जाऊन आहे ना, तिथं फिशिंग करायची. त्या गवताच्या आतमध्ये थोडंसं जंगल भाग आहे. तिथं पक्षी खायला येतात आणि पक्ष्यांच्या पायामध्ये असा दोरा अडकला जातो. पुढं पण असा कचरा असेल तर फेकून द्यायचा आहे. असा दोरा आहे ना, पक्ष्यांच्या पायात अडकून फास बसतो. आणि हा भाग उंच आहे ना असा, तर त्यामुळं ते उडायला गेले की मग खाली पडतात. मग आज येलो कलर आपला टेस्टिंग करायचं आहे. येलो कलर आपण टेस्टिंग नाही केलं अजून. ह्या अशा डिझाईन बनवल्यात मित्रांनो मल्टी कलरमध्ये. ह्यासुद्धा आपण टेस्टिंग नाही केलं अजून आणि लॉन्च पण नाही केले अजून. करायचे तर जसं टेस्टिंग होईल त्यानंतर लॉन्च होणार. आज येलो कलर टेस्टिंग करू आपण. येलो ऑलरेडी टेस्टिंग केलेलं आहे. मोठे मासे पण पकडले आणि बारीक पण पकडलेत. तरी पण आज येल्लोच आपल्याला करायचं आहे. येल्लोसाठी बघू. सिंगल रिग लावणार आहे आज आपण. सिंगल रिग. 2 पॉपअप लावायला काय नाही, म्हणजे 2 रिग लावायला काय नाही. पाण्यामध्ये कचरा लाकडं बिकडं असले मासा लागला ना, तर त्यावेळेस काय होतं, मासा ओढतो नाही ज्यावेळेस, तर एक रिग माशाच्या तोंडात असते आणि एक रिग आहे ना झाडात किंवा खडकामध्ये अडकते. अडकल्यामुळे काय होतं, गळ सरळ होतो. मग आपण म्हणतो अरे दुकानदाराचा गळ चुकीचा आहे, गळ सरळ होतोय, असं आपल्या मनामध्ये शंका येतात. तसं नाही आहे, गळ सरळ होणारच. मासा आहे शेवटी आणि अडकल्यानंतर माशी ताकद आणि अडकलेली ताकद. गळ सरळ होणारच 100%.
हॅलो हॅलो लॉक ठेवायला होता का? नहीं आपने को काटता भी नहीं। हां हां या ठिकाणी चारा एका ठिकाणी पडला ना मासा जमा लवकर होतो इथं. पांगून राहिले ना मास मग त्या फिडरवर खाली होतो. बेल लावायची आपल्याला. मशनीची बेल तुटलेली आहे ॲक्च्युली. बसला का हँडलाईन फिशिंगवरती बघा कसं वळतं बघितलं ना? काय केवढंच. लय जोरात वळतं बाबा लय. अरे बापरे साईज मस्त मोठी आहे. बाटा तेवढंच. काटा काटा बाटा आहे बाटा म्हणतात बंगालीमध्ये. 1 नंबर काटा. 1 नंबर काटा आहे त्याला. मस्त कटोर साईज आहे मोठी. बघा अशी कवडच लागते हँडलाईनवरती. नको आडू ना आडू आहे. वाटलंच होतं आज घुसणार आज घुसणार त्याच्या आहे. तिकडे जा तिकडे जा तिकडे जा. गुंडाळायला चालू कर गुंडाळायला चालू कर नाही तर ते आत फिरव. पुढे आत फिरव. थोडं लूजवर ठेव. अरे ते दुसऱ्याला बी कटलाच होतं माझ्याला माहिती का त्याला पण. काय हा, ते काढ मग. रहू आला रहू. अहो, एकच नको ओढू. पाहा, वार बस. जळ पकडलं. जमा वारा वारा देतात. हा का खालून लागलाय. हां घेऊ का वर. घेऊ का डायरेक्ट वर. घेऊ का डायरेक्ट. मागं बघत बघत मागं बघ. मागं पायऱ्या बिऱ्या बघ तिकडून. मागं नाही बरोबर आहे वारा आहे. घे घे तू घे घे हाताला झटका नको देऊन तसंच ओढ पाय. एक रहू लागला किती दिवसानंतर. रोव नाही म्हटलं बसला का काढ त्याला व्हिडिओ आपल्या रोव नाही घे रोव आहे बरोबर टाइमला बसला. आज आवाज आला पाहिजे. अरे आणि ह्याला बी रोज काहीतरी खातं होतं. हो 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 लय घुसलं टाईट. मला बी सर बाजू चल सर. काय करत नाही करत. हे आपले जे आहे ना आपल्या संघट येतात ना त्यांना काहीच नाही करणार. काठी जर हातात दिसले ना मग त्याला भारी. सर चल बाजूला चल. नाही काय कर ये इकडे. चांगली साईज आहे. हे कोणते आहे मिरगल. मिरगल आहे. दिसायला रहू सारखं आहे पण. रोवचं तोंड हे राहताना थोडंसं पांढरं राहते. पांढरं राहतं का. बाकी काय आपल्या त्या. हे तोंड पण बुटकं राहतं. कटल्याचं कसं तोंड आहे हा हा झाड तसं बुटक्या पाण्यात असते. मस्त मारले साईज. काय रे जेवलं का नाही जेवलं. काय रे हे दोन्ही कुत्री हा. हे 2 कुत्रे. पेन भाऊ नाही नाही चावणार ते.
हे आपल्यासोबत इथं काका आले, त्यांना मासा लागलाय. थांबा थांबा, काही नको. मिरगल मिरगल. डबा गुंड डबा थांब थांब. कुणाला बसले? बापरे, रहू आहे ना? पाय खाली, पाय खाली जायचं तिथं अजून एक पायरी. अयो नाही ना, दबली ती दबली नाही, खाली नको जाऊ लय. वा मस्त. त्याची बी दोरी आहे ना. पायात ते गुंडाळलंच नाही का अजिबात? ते दोरी वडत होते ना सगळे. झाले ना असे दोरीत बापरे, दोरी गुंडाळ. याला दोर गुंडाळ म्हणत होता तो काही वाढाना. थांब 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 थांब. हळूहळू हळूहळू हळू. बघा नको थांब. मला थांब थांब. हो गळ 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 हातात. निघला निघला निघला. ते हात काढा तिथनं, हात हात काढा तिथनं बाजूला. नाही जात मासा. गळ आहे याला. पॅन्टीत गळे, पॅन्टीत गळे, पॅन्टीत गळे. थांब 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 थांब. हे पायातलं काढ रवी. रवी पायातलं काढ माझ्या हाताला. मला बी वर जाता येईना. पायातलं काढ. दूध तू उठ. उठ तू. गो परत घुसून उठ. अयो दुसरं गुतलं. थांब 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 थांब. दुसरं उठ. आता उठ उठ तू उठ. अजून- मागे जा सर. हे सर मागे. मागे सर. दोऱ्या गुतलेत मागे सर. मागे सर. अडकलेले मागे सर. घे तिकडं. तिकडं घ्या नीट. तुला एकटं हे होत नाही. डबा गुंडाळला त्याचा एक डबा. एवढी घाई नाही करायची. मासा बोट बिटत घुसायचं उगच. हा बोटात घुसून गळ उगच. आता नाही. आपण गळाच्या जवळ हातच नाही लावायचा. नाही गळाची तिथं नव्हतं लावलं, इथं धरलं होतं. पण ते वर टाकलं ना मी, तवा घुसलं ते गळ. निघलं का? नाही काढले नाही मी. हिसका मारेल हिसका मारेल. इसका मारा ना. गळापासून हात लांबच धरा. कापड आहे का पिशवीत? पहिले गळ काढा, गळ काढा, नंतर एक उतडा निघते. गळच बघतोय मी. मासा लागलाय. बारीकच वाटतं. अरे परत कवडस. वैताग दिला राव या माशाने. गेलं सुद्धा कवडस, आता सुद्धा कवडस. चांगलं चारा आपला वाया जातो मोठ्या माशाचा. ऑलरेडी 2 फिडर टाकलेत मी पहिलेच मित्रांनो, आणि 2 फिडर रेडी करून ठेवलेत. जसे 2 फिडर संपले आपण काढले की लगेच हे 2 फिडर पाण्यात टाकायचे. मग दुसरे 2 फिडर लावतो तर आपल्याला टाईम मिळतो. आता काय होईल, आपण रॉड काढले आणि मग नंतर परत फिडर लावत बसा, तोपर्यंत मासा तिथे येऊन रिटर्न जातो. परत तो रिटर्न नाही यायला पाहिजे मासा, त्यासाठी लगेच टाकून ठेवायचे आपल्याला. हे रेडी करून ठेवलेत. खालीच मारतो आता हा लांबच. तिकडं का कुठं का? इकडे लाव काढू. इकडे लाव. चपातीच नव्हती मग चपाती असते. छोटा आहे, साईज चांगलीच आहे. रिपेल वाजच कर बाई पाक झाली. हो डायरेक्ट तिकडे निघाला ना घातपाना.
कुठं बी धक्का लागला पाल्याला ते समजा जाऊन इथपर्यंत येऊन चालतात. झाडं पित्याक राहते ते. काय मोठा आहे डायरेक्ट नाही वर घेता येणार कडनी घासून घ्यायला पण दुसरा अडकण गोदडीचा इथं खाली रहू लागलाय सोमनाथला. बारका लावला होता सगळ्यात हां आता जस्ट त्याला बस बघ बरं हुकच आहे मला दिसत सर. हा मस्त गायब झाला किती सुंदर आहे बघा. पॉपअपच गायब झालाय. पॉपअप तो बारीक होता ना रे. कुठला तो हो निघाय आलो तो रहू आहे